Welcome dear students. Today in this lecture we are going to discuss about the biodiversity at global, national and local level. In our last lecture we have already discussed about the levels of the biodiversity, then value of the biodiversity and the distribution or the classification of biodiversity at various geographical level also. In this particular lecture, we are going to highlight the levels of biodiversity at local level or at our regional level, then at national level and at global or international level. म्हणजे आपण जैवविविधतेचा अभ्यास करत असताना आपल्या स्थानिक पातळीवरती कशी या प्रकारे आपल्याला जैवविविधता म्हणजे वनस्पती असतील, प्राणी असतील, त्यांची जी काही संख्या आहे, त्याचबरोबर त्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला आढळतात, हे आपण या ठिकाणी जे आहे ते पाहणार आहोत. त्यासोबतच मग आपल्या राज्य पातळीवरती असेल किंवा देश पातळीवरती आपल्याला जैवविविधतेचं प्रमाण कसं आहे आणि त्यानंतर मग जागतिक पातळीवरती किंवा जगाच्या पाठीवरती आपण जर पाहिलं तर आपल्याला बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता कशा स्वरूपात पाहायला मिळते, हा आपला या आजच्या लेक्चरचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये जर आपण पाहिलं दी ग्लोबल बायोडायव्हर्सिटी म्हणजे जागतिक किंवा जैवविविधता ज्यावेळेस आपण जागतिक पातळीवर त्याचा अभ्यास करतो, दी बायोलॉजिकल डायव्हर्सिटी इज कन्सिडर्ड ॲज अ हेल्थ इंडेक्स ऑफ ॲन इकोसिस्टीम. म्हणजे कुठलीही जी काही परिसंस्था आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की मग गवताळ परिसंस्था असेल, ज्याला फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे, ग्रासलँड इकोसिस्टीम आहे किंवा ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे, या इकोसिस्टीमचं आरोग्य किंवा चांगल्या पद्धतीचा ज्याला आपण म्हणतो की समृद्ध अशा प्रकारे कधी आहे, तर ते कशावरती अवलंबून आहे, तर तिथं असणाऱ्या वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, या सर्वांचं जे काही तिथलं प्रमाण आहे किंवा ज्या विविधता किंवा ज्या प्रमाणामध्ये किंवा ज्या विविधतेमध्ये ते आढळतात त्या ठिकाणी किंवा जे व्हॅरिएशन आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्यावरती त्याचा हेल्थ इंडेक्स जो आहे तो अवलंबून असलेला पाहायला मिळतो. अँड देर आर रफली अबाउट 1.8 million species are known till date. Means the species of the plants or the species of the animals are roughly about 1.8 million species are known at global level, and most of the world's biorich nation म्हणजे जगाच्या पाठीवरती जर आपण त्याचा अभ्यास केला तर जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून जी काही बायोरिच, ज्याला आपण जैवविविधतेने समृद्ध असलेली जी काही राष्ट्र म्हणतो, ही जर पाहिली आपण तर ती आहेत डेव्हलपिंग नेशन्स, ज्याला आपण विकसनशील राष्ट्र या अर्थाने म्हणतो. भारत हा एक सुद्धा विकसनशील राष्ट्राचाच एक प्रतिनिधी असलेला देश असलेला पाहायला मिळतो. पण यामध्ये द मेजॉरिटी ऑफ द कंट्रीज कॅपेबल ऑफ एक्सप्लॉयटिंग बायोडायव्हर्सिटी आर डेव्हलप्ड नेशन. जरी मोठ्या प्रमाणात जैवविविधता जी आहे या विकसनशील राष्ट्रांमध्ये असलेली पाहायला मिळत असली तरी देखील मोठ्या प्रमाणात या प्राण्यांचा असेल, वनस्पतीचा असेल, वेगवेगळ्या कारणांसाठी जो वापर केला जातो किंवा त्याचं जे एक्सप्लॉयटेशन केलं जातं, हे डेव्हलप्ड नेशन्स किंवा ज्याला आपण विकसित राष्ट्र जी म्हणतो, ज्याला आपण पाश्चात्य राष्ट्र, मग युरोप असेल, अमेरिका असेल, या राष्ट्रांकडून मोठ्या प्रमाणात आपल्या जैवविविधतेचा वापर जो आहे तो वेगवेगळ्या कारणांसाठी जो आहे तो केला जातो, जो की आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये कन्झम्प्टिव्ह व्हॅल्यू असेल, प्रोडक्टिव्ह व्हॅल्यू असेल, इथिकल व्हॅल्यूज असेल, या सर्वांच्या माध्यमातून आपण त्याचा अभ्यास त्या ठिकाणी जे आहे ते केलेला आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण जैवविविधता ॲट ग्लोबल, नॅशनल अँड लोकल लेवलला ज्यावेळेस आपण पाहतो, तर याच्यामध्ये पाहत असताना आपण एक टेबल जर या ठिकाणचा लक्षात घेतला तर हा टेबल काय दाखवतोय, इट्स ए कंपॅरिझन बिटवीन द नंबर ऑफ स्पेसीज इन इंडिया अँड इन द वर्ल्ड. आता हा पहिला जो काही कॉलम आहे तो ग्रुप दाखवतो, म्हणजे उदाहरणार्थ मॅमल्स जे सस्तन प्राणी आहेत, बर्ड्स आहेत, रेप्टाईल्स आहेत, सरपटणारे प्राणी, साप वगैरे सारखे, ॲम्फिबियन्स आहेत, उभयचर प्राणी आहेत, फिशेस आहेत किंवा फ्लॉवरिंग प्लांट्स आपण ज्याला म्हणतो, म्हणजे प्राणी आणि वनस्पतींचा हा वेगवेगळा ग्रुप जर आपण या ठिकाणी लक्षात घेतला तर यामधला दुसऱ्या कॉलममध्ये आपण नंबर ऑफ स्पेसीज इन इंडिया and in bracket yes I mean species in India and number of species in the world
in bracket, that is species in world, SW, and the species in India divided by species in world is equal to the percentage of the species which are again representing the biodiversity. For example, आपण जर उदाहरण इथं या ठिकाणी जर घेतलं तर मॅमल्सच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, जे काही सस्तन प्राणी आहेत, या सस्तन प्राण्यांच्या ज्या काही प्रजाती आपल्याला या ठिकाणी ज्या आढळतात, तर भारतामध्ये जवळपास 350 वेगवेगळ्या प्रजातीचे सस्तन प्राणी, सस्तन म्हणजे कोणते, जे आपल्या पिलांना सरळपणे जन्म देतात, मग त्याच्यामध्ये माकड असेल किंवा मॅमल्समध्ये आपण ह्युमन बिंगचं सुद्धा जे आहे ते इन्क्लूड किंवा समावेश जो आहे तो करतो. आणि नंबर ऑफ स्पेसीज इन द वर्ल्ड जर आपण जगाच्या पाठीवर पाहिलं तर मॅमल्सच्या प्रजाती जवळपास 4629 वेगवेगळ्या प्रजातीचे मॅमल्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि याची आकडेवारी जर आपण टक्केवारीमध्ये काढली तर जवळपास मॅमल्स हे 7.6% एवढं पॉप्युलेशन त्या ठिकाणी दाखवतात. इन द सेम वे द बर्ड्स इन इंडिया, नियर अबाउट 1224 bird species are found in our India, and in world that is 9702 species, and the total percentage is the 12.6. In case of reptiles that is 6.2, in amphibians 4.4%, fishes 11.7%, then flowering plants that representing near about 6% of the species as far as the biodiversity is again get concerned. And there are different type of, we call as birds, mammals, reptiles, and these species are again representing our biodiversity at global, local or national level. जे आपल्याकडे असणारी जी काही जैवविविधता आहे, या जैवविविधतेमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती असतील, प्राणी असतील, हे सर्वजण जे आहे ते त्या ठिकाणी समाविष्ट असलेले पाहायला मिळतात. आता आपण इंडियन बायोडायव्हर्सिटीचा ज्यावेळेस अभ्यास करतो, म्हणजे भारतातली जैवविविधतेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, तर यामध्ये जर पाहिलं असेल, एव्हरी कंट्री इज कॅरेक्टराइज बाय इट्स ओन बायोडायव्हर्सिटी. प्रत्येक देश किंवा राष्ट्र जो आहे त्याची जी जैवविविधता आहे ती मुख्यत्वे कशावरती डिपेंडिंग आहे किंवा अवलंबून आहे, तर ते आहे अपॉन इट्स क्लायमेट. तिथलं हवामान कसं आहे, उष्ण आहे, दमट आहे, किंवा त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण किती आहे, या सर्व बाबींचा परिणाम तिथल्या वनस्पती असतील, प्राणी असतील, त्यांच्या प्रमाणावरती असेल किंवा व्हेरिएशन्सवरती आपल्याला असलेला पाहायला मिळतो. म्हणजे क्लायमेट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ऑर डिसाइडिंग फॅक्टर फॉर द distribution of biodiversity in that particular area. And our India has rich biological diversity of flora and fauna. भारताच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर भारत हा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून एक अतिशय समृद्ध अशा प्रकारचा देश आपल्याला असलेला पाहायला मिळतो, ज्यामध्ये आपण फ्लोरा असेल किंवा फोनाच्या बाबतीत. आता फ्लोरा म्हणजे काय? फ्लोरा मीन्स प्लांट्स आणि फोना मीन्स ॲनिमल्स. मग प्लांट्समध्ये तुमचे जिम्नोस्पर्मिक प्लांट्स आले, एन्जिओस्पर्मिक प्लांट्स आले, हर्ब्स आले, श्रब्स आले, किंवा तुमचे ग्रासेस आले वेगवेगळ्या प्रकारचे. आणि फौनामध्ये जर तुम्ही पाहिलं की जे आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये पाहिलं होतं की मॅमल्स असतील, रेप्टाइल्स असतील, ॲम्फिबियन्स असतील, फिशेस असतील, मोलुस्क असतील, क्रस्टेशियन्स असतील, या सर्वांचा इवन मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर अगेन include in your fauna group. And near about 6% of the global species are found in India. जवळपास 6% एवढं कॉन्ट्रीब्युशन जैवविविधतेच्या बाबतीमध्ये भारताचं जगाच्या पाठीवरती किंवा दृष्टिकोनातून असलेलं पाहायला मिळेल. आणि the total number of species found in India, that is near about 1,50,000 species of the plants and animal are again found in our India. And out of a total 25 biodiversity hotspots, जगाच्या पाठीवरती जर पाहिलं आपण तर असे 25 ठिकाणं आहेत किंवा ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स म्हणतो, जे की आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये जे पाहिलं होतं की बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स म्हणजे काय, अशी ठिकाणं किंवा अशा जागा की ज्या ठिकाणी आपल्याला एंडेमिक प्रकारचे प्लांट्स असतील किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्या वनस्पतींचा किंवा प्राणी मात्रांचा जे काही त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे किंवा आढळण्याचं प्रमाण आहे ह्या त्याच एरियापुरतं मर्यादित आहे, अशा प्राण्यांची किंवा वनस्पतींचं
पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असणं, हे जी काही ठिकाणं आहेत ज्याला आपण बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट्स म्हणतो. आणि जगभरामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 25 ठिकाणं आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते असलेली पाहायला मिळतात. आणि या 25 पैकी भारताच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर देर आर 2 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स इन आवर इंडिया. द फर्स्ट वन इज नॉर्दर्न रिजन, ज्याला आपण म्हणतो की ईस्ट नॉर्दर्न रिजन, ज्याला आपण पूर्वांचलची राज्य आहेत. आपल्याकडे जर पाहिलं भारताचा नकाशा जर आपण डोळ्यासमोर आणला तर वरच्या भागामध्ये आपल्याला जवळपास 7 असे राज्य आहेत. मग आसाम आहे, अरुणाचल प्रदेश आहे तुमचा, किंवा त्यामध्ये मेघालय असेल, किंवा त्यामध्ये घेत असताना जे आहे ते तुमचं नागालँडसारखे जे स्टेट्स आहेत ज्याला आपण 7 सिस्टर्स स्टेट्स या नावानं जे आहे ते ओळखतो. तर हा जो काही भाग आहे हा भाग एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे भारतामध्ये. आणि दुसरा जो आहे तो तुमचा वेस्टर्न घाट, ज्याला आपण पश्चिम घाट या नावाने जे आहे ते ओळखतो. महाराष्ट्रामधला कोकणाचा जो काही भाग आहे तो यामध्ये जे आहे ते समाविष्ट असलेला पाहायला मिळतो. आणि उर्वरित भारतामधला मग केरळ असेल, तुमचा गोवा असेल किंवा कर्नाटक असेल, या 3 राज्याचा सुद्धा काही अंशी भाग या वेस्टर्न घाटमध्ये असलेला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारे भारताचा जगाच्या जैवविविधतेमध्ये जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला या 2 ठिकाणावर मोठ्या प्रमाणात जो आहे तो सहभाग असलेला पाहायला मिळतो. देन ॲट बायोडायव्हर्सिटी ॲट नॅशनल अँड लोकल लेवल ज्यावेळेस आपण पाहतो तर यामध्ये इंडिया हॅज ओव्हर नियर अबाउट 1,08,276 स्पेसीज ऑफ बॅक्टेरिया, फंजाय, प्लांट्स अँड ॲनिमल्स which are already identified and described. म्हणजे यापूर्वीच या ज्या स्पेसीज आहेत या स्पेसीजची मग बॅक्टेरियाच्या असतील, फंजायच्या असतील किंवा प्लांट्स वनस्पतीच्या असतील किंवा प्राण्यांच्या असतील याच्याबद्दलची माहिती किंवा त्याची ओळख किंवा आयडेंटिफिकेशन झालेलं आहे आणि त्याची वर्णन किंवा डिस्क्रिप्शन सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे. आणि आउट ऑफ दिस 84% स्पेसीज कॉन्स्टिट्यूट फंजाय, दॅट इज 21.2%. म्हणजे ह्या ज्या काही स्पेसीज आहेत त्यापैकी जर फक्त बुरशी किंवा फंजाय आपण जर पाहिलं तर 21.2% आहेत. फ्लॉवरिंग प्लांट्स जे आहेत ते 13.9 म्हणजे जवळपास 14% त्याचं प्रमाण आहे. आणि इन्सेक्ट जे आहेत ज्याला आपण कीटक म्हणतो ते मात्र सगळ्यात जास्त जे काही 49.3% आपल्याला असलेले पाहायला मिळतात. आणि इन द वर्ल्ड ॲज अ होल म्हणजे जगाच्या पाठीवरती जर आपण विचार केला तर नियर अबाउट 16,04,000 स्पेसीज ऑफ युअर मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी अँड ॲनिमेलिया हे जे काही 5 किंगडमचं जे काही क्लासिफिकेशन जे आहे की आपण पाठीमागच्या वर्षी जो आपला मायक्रोबायोलॉजीचा पेपर होता त्याच्यामध्ये आपल्याला RH विटॅकरचा एक कन्सेप्ट होता, तुम्हाला आठवत असेल. RH विटॅकर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन. आणि या RH विटॅकरनी 5 किंगडममध्ये क्लासिफिकेशन आपल्याला जे आहे ते या ऑर्गॅनिझमचं जे आहे ते केलेलं होतं. त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे क्रायटेरियासुद्धा त्या ठिकाणी वापरलेले आपल्याला पाहायला मिळतात. न्यूट्रिशनच्या बेसिसवरती असेल, त्यानंतर न्यूक्लियसच्या बेसिसवरती ज्याला आपण प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक असेल, ॲटोट्रॉपिक, हिट्रोट्रॉपिक असेल, या सर्वांच्या दृष्टिकोनातून त्यानं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते मोनेरा असेल, प्रोटिस्टा असेल, फंजाय असेल किंवा प्लॅन्टी असेल, या सगळ्यांचं पॉप्युलेशन जर बघितलं तर आपण जवळपास 16 लाख स्पेसीज त्या ठिकाणी आपल्याला त्या वर्गीकरण जे आहे ते या बेसिसवरती झालेलं पाहायला मिळतं. आणि मग जे की हाऊएव्हर इट इज एस्टिमेटेड दॅट ॲटलिस्ट 1,79,000 species exist in the world, but as a working figure that is near about 1,22,000 that is million species are again considered to near reality. जे आणखी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला या जैवविविधतेच्या बाबतीमध्ये जे आहे ती माहिती आणखीही अज्ञात आहे किंवा त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला आणखी मिळालेली नाही, त्याच्यावरती संशोधन होणं सुद्धा तेवढंच जे आहे ते बाकी आहे. म्हणजे एका अर्थानं आपल्याला या वेगवेगळ्या स्पेसीजचं जगाच्या पाठीवरती असेल किंवा आपल्या पर्टिक्युलरली इंडियाच्या बाबतीमध्ये असेल कशा पद्धतीने क्लासिफिकेशन आहे हे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं. या ठिकाणी एक पाय चार्ट आहे आपल्याकडं. हा काय दाखवतो, ही जी आपण आत्ताची माहिती पाहिली
त्याचीच आकडेवारी आपल्याला या चार्टच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर फॉर एक्झाम्पल इन्सेक्टा 49.3%, म्हणजे जवळपास 50% म्हणजे अर्धा जे काही पॉप्युलेशन आहे हे अर्ध पॉप्युलेशन जवळपास इन्सेक्टा ग्रुपचं आहे. त्यानंतर तुमचे एन्जिओस्पर्मिक प्लांट्स आहेत, ज्याला आपण 13.9% म्हणजे जवळपास 14% प्लांट्स आहेत. जिम्नोस्पर्मिक प्लांट्स आहेत 0.1%. आता यामध्ये जे काही फ्लॉवरिंग किंवा नॉन फ्लॉवरिंग यांचा दोन्हींचा याच्यामध्ये जे आहे ते समावेश आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो. टेरिडोफायटा प्लांट्स आहेत किंवा जे ग्रुप आहे जे काही 0.9 आहे. ब्रायोफायटा आहे, अल्गी आहेत तुमच्या शेवाळ ज्याला आपण म्हणतो 2.3% आहे, आणि फंजाय 21.2%. हे सुद्धा एक खूप मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन आपल्याला फंजायचं असलेलं पाहायला मिळतं. तर बॅक्टेरियाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं आपण तर 0.8% मीन्स इट्स अप्रॉक्सिमेटली 1% ऑफ द बॅक्टेरिया आर अगेन गोइंग टू कॉन्ट्रीब्यूट आवर बायोडायव्हर्सिटी. देन मॅमेलिया जे काही सस्तन प्राणी आहेत याचं प्रमाण जर पाहिलं आपण तर 0.3% आहे. तुमचे एव्ज आहेत, एव्ज म्हणजे आपले बर्ड्स, एविफोना ज्याला म्हटलं जातं, जे काही बर्ड्स आहेत तर त्यांचं 1.1% आहे. देन रेप्टाइल्स सरपटणारे प्राणी जे आहेत 0.4% आहे. ॲम्फिबियन्स उभयचर प्राणी जे आहेत ते 0.2%. देन पायसेस मीन्स fishes, simply it is called as a fishes, but the scientific term which is used for the fishes is a group of fishes, that is Pisces, and it is about 2.4%. and then mollusk, cell living animals ज्याला आपण शंख शिंपल्यांमध्ये राहणारे प्राणी म्हणतो ते 4.7%. आणि दिस इज द पर्सेंटेज ऑफ डिफरंट बायोटा मीन्स बायोटिक मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन आवर इंडिया. याच्यावरून आपल्याला भारताचं जैवविविधता कशा पद्धतीनं किंवा किती वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आपल्याला ती डिव्हाइड झालेली आहे या ठिकाणी आपल्याला ते पाहायला जे आहे ते मिळते. सो इन दिस वे, in this particular lecture we have thoroughly discussed the biodiversity at local level, the biodiversity at national level or at our country or India level, and biodiversity at world level. So in this way we have covered the point which is having a weightage for the short notes in your examination, that is biodiversity at global, national or local level. Thank you.